श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत मकर राशीचे साप्ताहिक राशी भविष्य। म्हणजेच काय की येणारा जो आठवडा आहे 7 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर हा मकर राशीच्या व्यक्तींना कसं जाणार आहे, त्यांचे आरोग्य कसं असणार आहे, त्यांचं नोकरीविषयी काय असणार आहे, त्यांचं महिलांसाठी काय असणार आहे किंवा त्यांचा व्यवसाय कसा असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि मित्रांना, आपल्या मैत्रिणी, नातेवाईक यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो बघा की मकर राशी ही राशीचक्रातली 10व्या नंबरची राशी आहे आणि मकर राशीचे स्वामी हे शनी महाराज आहे। आणि सध्या बघा की मकर राशीला 7.5 चालू आहे आणि मित्रांनो बघा की मकर राशीची 7.5 ही लवकरच संपणार आहे। त्यामुळे तुम्हाला येणारा आठवडा आहे तो गुरु वक्रीचा आठवडा आहे। म्हणजेच काय की गुरुग्रह हे वक्री होणार आहेत आणि गुरु वक्री झाल्यामुळे तुम्हाला येणारा आठवडा हा अतिशय शुभ जाणार आहे। तुमची आर्थिक उलाढाल वाढणार आहे, तुमच्या नवीन गाठीभेटी होणार आहेत आणि तुम्हाला सामाजिक कार्यात आवड निर्माण होणार आहे। त्यामुळे बघा की मकर राशीच्या व्यक्तींना समाजात राहून समाजासाठी कार्य करण्याची आवड या आठवड्यात निर्माण होणार आहे। त्यामुळे तुम्हाला ही आवड निर्माण झाल्यावर तुम्ही समाजात कार्य कराल, चांगले कार्य कराल। त्यामुळे तुमच्या समाजात मान प्रतिष्ठा वाढणार आहे, तुमचा मान सन्मान वाढणार आहे। 4 नवीन तुमची भेटीगाठी सुद्धा येणाऱ्या आठवड्यात होणार आहे। त्याचबरोबर तुमची आर्थिक आवक सुद्धा वाढणार आहे। त्याचबरोबर तुम्ही जर नवीन उत्पन्नाचा स्रोत असेल किंवा तुम्हाला नवीन मार्ग तुम्हाला पैशाचा सापडणार आहे। तर चला मित्रांनो, आता आपण सविस्तर जाणून घेऊया की मकर राशीला येणारा जो 7 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर हा आठवडा हा कसा जाणार आहे। तत्पूर्वी सर्वांना नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। तुळजाभवानी माता तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोच ही तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना। आणि येणारा जो नवरात्री उत्सवाचा दिवस आहे म्हणजेच काय की येणारा जो दसरा आहे तो तुम्हाला सर्वांना आनंदाचा, भरभराटीचा आणि सुख समाधानाचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आणि आता व्हिडिओला सुरुवात करूया की बघा मित्रांनो, आरोग्याच्या बाबतीत मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जो आठवडा आहे तो आरोग्याच्या बाबतीत थोडासा त्रासदायक जाणार आहे। तुमची जुनी दुखणी जी असतील ती डोके वर काढू शकतात। म्हणजेच काय, तुमचा जो जुना आजार असेल किंवा एखाद्याला मोसमी आजार होत असेल, म्हणजे काय की हवामान बदलाचा त्यांना त्रास होत असेल, त्या लोकांना येणाऱ्या आठवड्यात आजार किंवा त्रास होणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याकडे विशेष काळजी येणाऱ्या आठवड्यात घ्यायची आहे। खाण्यापिण्याकडे तुम्हाला काळजी घ्यायची आहे, तुम्हाला व्यायाम करायचा आहे, चालण्याचा व्यायाम करायचा आहे। मित्रांनो बघा की तुम्ही चालण्याचा व्यायाम करा, तुम्हाला कुठल्याही आरोग्याच्या समस्या राहणार नाहीये। त्यामुळे तुम्ही रोज सकाळी लवकर उठून योगा करायचा आहे किंवा चालण्याचा व्यायाम देखील तुम्हाला करायचा आहे। त्यामुळे तुमचं आरोग्य, शारीरिक आरोग्य बरोबरच मानसिक आरोग्य सुद्धा येणाऱ्या आठवड्यात चांगलं राहणार आहे। त्यानंतर बघा की मित्रांनो की आर्थिक स्थिती सुद्धा येणाऱ्या आठवड्यात तुमची अतिशय चांगली राहणार आहे। गुरुचा वक्री काळ हा तुम्हाला अतिशय चांगला जाणार आहे। तुमचे नवीन साधन तुम्हाला मिळणार आहे, तुम्हाला नवीन मार्ग सापडणार आहेत। त्याचबरोबर बघा की व्यवहार करताना तुम्हाला थोडासा डोळे झाकून व्यवहार करायचा नाहीये, समोरच्यावर पटकन तुम्हाला विश्वास ठेवायचा नाहीये। आणि एखादी व्यक्ती जर तुम्हाला सांगत असेल या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा, जास्त नफा मिळणार आहे, अशा ठिकाणी तुमची फसवणूक होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करताना किंवा कुठलीही गुंतवणूक करताना काळजीपूर्वक ही गुंतवणूक करायची आहे। येणाऱ्या आठवड्यात जरी तुमची आर्थिक स्थिती अतिशय चांगली राहणार असली तरी तुम्हाला अनावश्यक खर्च हा टाळायचा आहे। कुठल्याही प्रकारचा खर्च करताना तुम्हाला विचारपूर्वकच खर्च करायचा येणाऱ्या आठवड्यात आहे। त्याचबरोबर आता बघूया की नोकरदार वर्गांसाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला जाणार आहे। तुमची कामात प्रशंसा होणार आहे, तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहेत आणि तुम्ही तुमच्या मेहनतीच्या जोरावर येणाऱ्या आठवड्यात नाव कमवाल। तुम्ही तुमचं मेहनत, प्रामाणिकपणा आणि कष्टाच्या जोरावर तुम्ही नोकरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही कामावर असाल त्या ठिकाणी तुम्ही नाव कमवाल। तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, तुमचे सहकारी तुमच्यावर खुश राहतील। त्याचं एकच कारण म्हणजे तुमची मेहनत। आणि मकर राशीचे व्यक्ती फार मेहनती असतात,
फार कष्टाळू असतात आणि प्रामाणिक सुद्धा असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रामाणिकपणाच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर येणाऱ्या आठवड्यात नक्कीच नाव कमवाल आणि वरिष्ठ सुद्धा तुमच्यावर खुश राहतील. तुम्हाला बढती सुद्धा येणाऱ्या आठवड्यात मिळू शकते. का की कारण तुमची मेहनत, तुमची प्रामाणिकपणे कष्ट करण्याची ताकद हेच वरिष्ठांना लक्षात येईल आणि त्यामुळे तुमच्या नोकरीमध्ये बदल घडून येऊ शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा की विद्यार्थी वर्गासाठी मकर राशीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी या आठवड्यात मन लावून अभ्यास करायचा आहे. म्हणजेच काय, त्यांचे थोडंसं सणासुदीचा काळ असल्यामुळे, नवरात्रीचा काळ असल्यामुळे थोडंसं अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. परंतु तुम्ही नवरात्रीच्या उत्सवात सुद्धा सहभागी व्हा, परंतु अभ्यासात थोडं हे लक्ष केंद्रित करा आणि त्यामुळे तुम्हाला यश नक्कीच मिळेल. त्याचबरोबर बघा की व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा जो आहे तो अतिशय चांगला जाणार आहे. परंतु मित्रांनो बघा की उधारी देताना थोडीशी सावधानगिरी बाळगा की जर तुम्ही एखाद्याला उसने पैसे दिले किंवा उधारी तुमच्या व्यवसायामध्ये दिली की ती येणाऱ्या आठवड्यात अडकण्याची भीती आहे. त्यामुळे तुम्ही पैशाची व्यवहार करताना किंवा पैशाची आवक जावक करताना काळजीपूर्वक करा. विश्वासू व्यक्तींसोबतच तुम्ही येणाऱ्या आठवड्यात व्यवहार केला तरी चालेल. तुमचे पैसे अडकणार नाही किंवा तुमचे पैसे बुडणार नाही अशा व्यक्तींबरोबर, अशा ठिकाणी तुम्ही येणाऱ्या आठवड्यात व्यवहार हा नक्की करायचा आहे. कुठल्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून तुम्हाला व्यवसायात व्यवहार करायचा नाही. त्यामुळे तुम्हाला पैसे बुडण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडनं तुम्हाला पैसे उधारी येणारी असेल ती सुद्धा वसूल होणार नाहीये. त्यामुळे तुम्ही येणाऱ्या आठवड्यात पैशाचे व्यवहार करताना हे काळजीपूर्वक व्यवहार करायचा आहे. त्याचबरोबर बघा की महिला वर्गांसाठी सुद्धा येणारा जो आठवडा आहे म्हणजे 7 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर हा मकर राशीच्या महिलांसाठी अतिशय धावपळीचा जाणार आहे. नवरात्री उत्सवाचा काळ आहे, घरात सण सुद्धा आहेत, तुमची धावपळ ही होणार आहे. त्यामुळे मित्रांनो महिलांनी खास करून आपले आरोग्य या आठवड्यात सांभाळायचं आहे. त्याचबरोबर बघा की वैवाहिक जीवनात आपल्या जोडीदारासोबत आपले संबंध हे चांगले राहतील. तुम्ही जोडीदाराच्या कामात मदत कराल, त्यामुळे तुमचे जोडीदार हा तुमच्यावर अतिशय खुश राहील. का की कारण तुम्ही तुमच्या कामाबरोबरच जोडीदाराचे सुद्धा काम वाटून या आठवड्यात घेणार आहात. त्याचबरोबर तुमच्या घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होणार आहे. त्यामुळे तुमचं कुटुंबातील वातावरण सुद्धा अतिशय आनंदी राहणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कुटुंबासोबत एखादा छोटासा प्रवास सुद्धा फिरण्याचा करणार आहात. त्याचबरोबर मित्रांनो बघा की ज्यांना संततीचा नाहीये त्यांना संततीचा योग सुद्धा येणाऱ्या आठवड्यात होऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो ज्या लोकांना धार्मिक यात्रा करायच्या आहेत, धार्मिक प्रवास करायचा आहे, अशा व्यक्ती सुद्धा धार्मिक यात्रेसाठी किंवा प्रवासासाठी या आठवड्यात जाऊ शकतात. मित्रांनो आत्ताच आपण बघितलं की मकर राशीच्या व्यक्तींना येणारा जो आठवडा आहे तो कसा जाणार आहे. तर मित्रांनो गुरु वक्रीचा हा आठवडा असल्यामुळे मकर राशीच्या व्यक्तींना हा आठवडा अतिशय चांगला जाणार आहे. तुमची मेहनत, तुमचा प्रामाणिकपणा, तुमचा कष्ट तुम्हाला समाजात प्रतिष्ठा मिळवून देणार आहे. तुमचा मान सन्मान वाढवणार आहे. त्याचबरोबर तुम्ही नोकरीच्या ठिकाणी, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुमचा मान सन्मान वाढवणार आहात. तुमचे प्रामाणिक कष्ट हे तुम्हाला तुमचे नाव मिळवून देणार आहात. त्यामुळे तुम्ही मित्रांनो चांगले कर्म करत राहा, चांगले प्रामाणिक कष्ट करत राहा, तुम्हाला यश हे नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहायला नक्कीच विसरू नका. तर चला मित्रांनो, श्री स्वामी समर्थ.